1974च्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने माजी महापौर संजय जोशी साहेब आणि सर्व मान्यवर आणि भैया मुकरे ज्ञानेंद्र भाऊ शिंदे लक्ष्मीकांत फेटे आणि सूर्यकांत भैया अंबरवाडकर यांना विनंती करतो की आपण जास्त करू. गणेशजी घुगे आणि मला समोर पुढे होणं खाली बालाजी आप इधर है अपने अनिल भैया टिकट चलावा बाकी चलावा ना. मुंडे साहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे. मुंडे साहेब अमर रहे. मुंडे साहेबांशी सहवास होता. बऱ्याचशा आठवणी त्यांच्या मुंडे साहेबांबरोबर कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात फिरवणारा असंख्य. तसेच खुल्लरजी, शिवाजी बनकर पाटील, दिघोळे साहेब, नरहरी शिवपुरे, बन्सवालजी, शिस्तीचं पालन करायचंय. एका ग्रुपला जाऊन आल्यानंतर दुसऱ्या ग्रुपनी जायचंय. सगळ्यांचे फोटो व्यवस्थित आपण काढून घ्या. अतिशय सुंदर असं नयनरम्य असं या ठिकाणी समोर जो बाजूला LED आहे त्या LED वर आपण प्राध्यापक गोविंदजी केंद्रे, बालाजी मुंडे, प्रकाश नारायण यांची हात ऐकली नसती तर नवलच. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनात मुंडे साहेबांनी झोकून दिलं. गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या झंझावाती भाषणाने महाराष्ट्र हादरून सोडायला सुरुवात केली होती. संघाच्या आदेशानुसार गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबादमध्ये आणीबाणी विरोधी आंदोलन केलं. याच काळात ते भूमिगत झाले. प्रमोद महाजन तर संपूर्ण मराठवाड्याचे नेतृत्व करत होते. सरकारने दडपशाही करत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना अटक केली. नाशिक जेल सेंटर आणीबाणी विरोधी नेत्यांची खंडणीच होती. सर्व ज्येष्ठ नेत्यांनी तसेच बाकीच्या सदस्यांना सुद्धा विनंती की आपण मंचावर यायचे. तर आपण झालंय चित्रफित सुरू करूयात पुन्हा. महाराष्ट्र पिंजून काढला. 1977च्या लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाला. जनता सरकार सत्तेवर आले, रस्त्यावर सारत गेले. शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न, दुष्काळी भागातील जनतेच्या हालाचा संघर्ष सुरू होता. एक लोकनेता करायला हे इतके कठीण गेले आणि जो क्षण त्यांच्या शेवटचा क्षण होता त्याच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता माझं त्यांचं बोलणं झालं होतं. कारण त्या 3 तारखेला म्हणजे आजच्या दिवशी ते दिल्लीहून माझा पदवीधरचा फॉर्म भरण्यासाठी येणार होते. पण दुर्दैवाने आपल्यातून ते गेल्यामुळे एक खूप मोठी पोकळी ही राजकारणामध्ये तयार झाली. खरं मुंडे साहेब म्हणजे एक नेते आणि कार्यकर्ते बनवण्याचा कारखाना आहे. अनेक आमदार, अनेक खासदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य, अनेक महापौर, ह्या सगळ्यांना त्यांनी तयार करून या महाराष्ट्रामध्ये अनेक त्यांचे सेवक आहेत. त्याच्यातला मी 1992 साली त्यांच्या कामाला आणि त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला प्रेरित होऊन मी राजकारणात प्रवेश केला. जायचे हर्षवर्धन पाटलाला सांगून ठेवलं संदीपान भोंबरेन मी येणार. म्हणजे आणि सकाळी ज्यावेळेस ही बातमी आली की साहेबांचा अपघात झाला त्यावेळेस मी सकाळी पुण्याला होतो. म्हणजे मनाला खरं वाटलं नाही की आपण कालच साहेबाला बोललो
आणि सकाळी सकाळी बातमी कानावर आली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. तुम्हाला सांगतो की एक मनाला की आदल्या दिवशी दुपारी साहेब आपल्याला बोलले आणि सकाळी दुर्दैवी हा अपघात होतोय. एक मनाला म्हणजे एक मनाला खूप दुःख झालं. पण मला सांगायचं आहे की मुंडे साहेब सर्वसामान्यातल्या माणूस जरी असेल तर त्याच्या संपर्कात राहायचे, त्याचा फोन घ्यायचे. आणि माझा आणि त्यांचा संबंध हा 20-25 वर्षाचा नाही तर 30-35 वर्षाचा संबंध होता माझा. मी आमदार नव्हतो पण जाता येता पाचोडला ते थांबायचे. आणि कधी बी त्यावेळेस मोबाईल हा विषय नव्हता, मोबाईल नव्हते मुंडेसाहेब, पण त्यावेळेस पाचोडला थांबून एसटीडी फोन लावायचे आणि मला जिथं असं निरोप देऊन बोलून घ्यायचे. बोलवलं म्हणजे त्यात ठोंबरे साहेब असतील, आमचे हरिभाऊ बागडे साहेब असतील, पन्हाळे असतील, अशा अनेक लोकांना बोलवलं आणि सांगितलं तुम्ही प्रायव्हेट कारखाने उभे करा, ज्या माध्यमातून शेतकऱ्याचा ऊस. नाही तर काय असायचं, दिगोळे साहेब लय राजकारण वेगळं होतं त्यावेळेस. काँग्रेसचे लोक आमच्या लोकांचा ऊस बी नाही घ्यायचे, आमच्या लोकांना लय त्रास द्यायचे. भाजपचा कार्यकर्ता आहे ना, सगळा तुझा ऊस घेत नाही, त्याचा ऊस जागेवर जळून जायचा. मुंडे साहेब ते बघायचे, मुंडे साहेबांच्या डोळ्यात पाणी यायचं. पण मुंडे साहेबांनी विचार केला, आज सगळ्या ग्रामीण जवळजवळ 30-35 प्रायव्हेट कारखाने उभे करून माझ्या शेतकरी बांधवांसाठी त्यांनी त्या काळामध्ये विचार करून, म्हणजे असे अनेक उदाहरणं मी देऊ शकतो. आज मी माझ्याच खात्यात आहे, साखर कारखान्याचे ज्या ऊसतोड कामगार जातात त्या ऊसतोड कामगारांसाठी एक शाळा उघडली पाहिजे, त्यांच्या मुलांसाठी. हा गोपीनाथरावजींचा विचार होता. आणि आज आम्हाला आनंद आहे की बीड जिल्ह्यामध्ये आमच्या खात्याच्या माध्यमातून, ओबीसीच्या माध्यमातून आम्ही बीड जिल्ह्यामध्ये आज जे कामगार ऊसतोड कामगार आहेत त्यांच्या मुलांसाठी शाळा चालवतो. त्यांनी पण शिक्षण घेतलं पाहिजे, त्यांनी पण पुढे जायला पाहिजे, ह्या लोकांचा विचार घेऊन मान्य मुंडे साहेब काम करायचे. आज गोदा परिक्रमा माहिती असेल, गोदा परिक्रमा अतिवृष्टी झाली होती, पूर्ण मराठवाड्यात सगळीकडे पाणी शिरलं होतं. पैठणच्या डॅमचं पाणी सोडावं लागलं होतं, घराघरात पाणी गेलं होतं. मला आठवते मी मुंडे साहेबाबरोबर परभणी जिल्ह्यात गेलो होतो, एवढं पाणी होतं. आम्ही दूर उभे, आम्हाला वाटलं कुठं पाय अडकला. साहेब पूर्ण त्यांचा पायजमा इथपर्यंत भिजला, तिथपर्यंत त्या पाण्यात गेले, प्रत्येकाच्या घरात गेले. त्या प्रत्येक घरवाल्याला असं वाटायचं नाही, यस या माणसाला खरोखर माझी काळजी आहे, माझा विचार करायला आला. त्या माणसाच्या घरात इथपर्यंत पाणी असायचं, त्या घरात पण मुंडे साहेबांनी जाऊन विचारलं. मी ह्या सगळ्या गोष्टी याच्याकडे सांगतोय की आम्ही असा संघर्ष करणारा नेता बघितला नाही. माझ्या अगोदर आता मुंडे साहेबांनी सांगितलं, सगळ्यांनी मुंडे साहेबांनी पण सांगितलं, सगळ्यांनी आपले आपले अनुभव सांगितले. आमचे असे अनेक अनुभव आहे, जर बोलायला गेलो तर रात्रभर पुरणार नाही. तुम्हाला उद्या भेटायचं आहे. इंटरव्ह्यू झाल्यावर, मेडिकल झाल्यावर आम्ही भेटलो, अपॉइंटमेंट घेतली आणि अत्यंत दुर्दैवी आहे की 3 तारखेला सकाळी ते गेले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द. यानंतर मी पुनश्च एकदा आपले टेक्निशियन त्यांना विनंती करतो की आपण चित्रफित सुरू करावीत. या ठिकाणी साहेबांचा सहवास लाभलेले बरेचसे नगरसेवक या विनम्र. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे बरेच पदाधिकारी श्री निकम, हाफिज शेख, बबनजी नरवडे, नगरसेविका लताताई दलाल, रेखाताई जयस्वाल, संग्राम पवार. दिशा मुंडे साहेबांना मिळाली. बीड नंतर चाणक्य शाखेचे कार्यवाहक, संभाजी मंडळ कार्यवाहक असे महत्वाचे स्थान मुंडे साहेबांना संघात मिळत गेले. याच काळात गोळवलकर गुरुजी, अटल बिहारी वाजपेयी देशात सुरू झाला होता. मुंडे साहेब त्यावेळी लॉच्या 3ऱ्या वर्षाला होते. इंदिरा गांधींनी जयप्रकाश नारायणसह सर्व ज्येष्ठ नेत्यांची धरपकड केली. गोपीनाथ मुंडे यांनी आणि मुंडे साहेबाची आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आज 10 वर्षे झाली तरी असं वाटतं की मुंडे साहेब आपल्या जवळ आहेत, आपल्या बाजूला आहेत. मुंडे साहेबांबरोबर मलाही काही काळ त्यांच्याबरोबर राहता आलं.
काही कार्यक्रमामध्ये मी त्यांच्याबरोबर होतो. राजकारणामध्ये जरी त्यावेळेला आम्ही नवखे जरी असलो तरी राजकारणामध्ये इतर दिग्गज नेत्यापैकी जर मुंडे साहेबांचं आपल्या मराठवाड्याच्या भूमीतच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठं नाव म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहायचो. एक असा नेता की प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत होतं की मुंडे साहेब फक्त माझ्याजवळ आहेत. आणि जेव्हा ते कार्यकर्त्यांना भेटायचे त्या टायमाला एक वेगळी भावना, त्यांचा हसमुख चेहरा, कार्यकर्ता कितीही टेन्शनमध्ये असला आणि त्यांच्याकडे गेला तर त्यांना आपलं जो काही टेन्शन आहे तो दूर होऊन मुंडे साहेब आता माझ्या पाठीवर थाप देतील आणि निश्चित माझी विचारपूस करतील असा एक आत्मविश्वास प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये होता. हसतमुख नेता. आजकाल नेत्याला हसायला सुद्धा वेळ मिळत नाही किंवा हसावं कसं हे सुद्धा कळत नाही. परंतु मुंडे साहेबाकडे जर पाहिलं तर हसतं कधी ते सिरियस असताना मी पाहिलेले नाही. म्हणून हा नेता अकाली जरी आपल्यातून गेला असेल. मी त्यांच्या अंत्ययात्रेला गेलो. विधानसभेचं अधिवेशन चालू होतं त्यावेळेला अचानक जेव्हा निरोप आला आणि आम्ही जेव्हा निघालो, लाखोचा जनसमुदाय, पाऊस पडतोय, चिखल झालेला आहे, गाड्याची लांबची लांब रांग लागलेली आहे जवळपास 4-5 किलोमीटर अंतरावरून. मग तो आमदार असेल, खासदार असेल, कोणत्या पक्षाचा नेता असेल, कार्यकर्ता असेल, कशाची तमाना बाळगता मला मुंडे साहेबांचं अंतिम दर्शन घ्यायचं या जिद्दीपायी त्या पावसातून त्या चिखलातून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो. राजकारणामध्ये अनेक लोक येतात, अनेक लोक जातात. काही लोकांची आठवण वर्षभर 2 वर्ष निघते, परंतु आजही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणताही पक्षाचा नेता असो मुंडे साहेबांचं नाव हे आदराने घेतो. हेच खऱ्या अर्थानं या नेतृत्वाची पावती आहे. म्हणून आज मुंडे साहेब आपल्यात जरी नसले तरी त्यांच्या कामाची जी हातोटी होती, काम करण्याची जी पद्धत होती, कार्यकर्त्याला सांभाळून घ्यायची जी त्यांची पकड होती, तीच पकड मला वाटतं त्यांना आयुष्यभर ती शिदोरी पुरली. आणि आपणही त्यांना आदरांजली देत असताना या मुंडे साहेबाचा जो काही वारसा आहे तो आपण जपण्याचा निश्चित प्रयत्न करू. पुन्हा मी संजय शिरसाट आमदार या नात्यानं माझ्या परिवाराच्या तर्फे, माझ्या पक्षाच्या तर्फे त्यांना आदरांजली या ठिकाणी अर्पित करतो. धन्यवाद. मुंडे साहेबांनी जे शिकवलं की बिनतुकड्याची सेवा केली पाहिजे, जर राजकारण करायचं असेल तर वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात राहून, जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवता धर्म स्वीकारून लोक जराडे, हरिजी वाघ, मोहनजी अभाव, सुंदर बडे, अशोक चाटे, रामराव गीते, बसवराजी मंगरुळे साहेब, गणेश नागरे, धनराज होंडे. तीन जून हा वंचित, शोषित आणि पीडित लोकांसाठी काळा दिवस म्हणून आपण साजरा करण्यात काही हरकत नाही. कारण राजकीय कामामध्ये किंवा राजकारणामध्ये ज्या व्यक्तीला बघून एक सामान्य माणूस राजकारणात येत होता आणि समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं या पद्धतीने त्यांचं जे काम होतं, त्या कामाला बघून आणि त्या व्यक्तीला बघून, त्या विचारांना बघून कितीतरी असंख्य कार्यकर्ते पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आले किंवा राजकारणात आले. आणि ज्या व्यक्तीला बघून राजकारणाची सुरुवात केली, कामाची सुरुवात केली, त्या व्यक्तीने अहोरात्र संघर्ष करून
समाजासाठी, वंचित शोषित पीडित लोकांसाठी काम केलं. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो ना, एक आपण मेहनत केल्यानंतर आपल्याला पाची पक्वानाची थाळी येते, आणि तशी थाळी एक राजकारणामध्ये त्यांच्यासाठी निर्माण झाली. 2014च्या निवडणुकीमध्ये ते खूप मोठ्या मताधिकांनी निवडून आले, आणि जे वंचित शोषित आणि ऊसतोड कामगार आणि रोजाला जाणारी लोक जी होती, जे कामगार वर्ग होता, या लोकांना वाटलं होतं की आज आपला नेता मोठा होणार. आणि तो नेता मोठा झाल्याच्या नंतर की माझी जी समस्या आहे किंवा मला जे वाटतंय की माझा नेता मोठा झाला पाहिजे आणि त्याला आपण अशा स्थानावर बघणार आहोत, अशा काळामध्ये त्यांचा जो अपघात झाला आणि ज्या वंचित शोषितांचा वाली होता, त्या वंचित शोषितांचा वाली आपल्यातून गेला. आणि आज 3 जूनला आपण 10 वर्ष झालेत असं, म्हणजे मी तर त्यांना प्रत्यक्षात बघितलं नाही, पण मी त्यांनाच बघून, त्यांच्या विचारांना बघून आणि लोकांचं ऐकून मी राजकारणामध्ये आले. पण 10 वर्ष त्यांना जाऊन झाले असं वाटत नाही. प्रत्येक त्यांचं जे पुण्यस्मरण आहे किंवा त्यांची पुण्यतिथी आहे, ह्या पुण्यतिथीला असं वाटतं की आत्ताच घडलेली घटना आहे. कारण त्या व्यक्तीने लोकांच्या मनामध्ये घर केलंय, लोकांच्या मनावर राज्य केलंय. सत्तेत जिवंत असताना राज्य करणं वेगळं, पण माणूस गेल्यानंतर 10 वर्ष झाले आणि 10 वर्ष झालेली असताना सुद्धा त्यांना, लोकांना वाटत नाही, जनतेला वाटत नाही किंवा त्या कार्यकर्त्याला, त्या सामान्य माणसाला वाटत नाही की मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण हे 10वं आहे. आणि आज त्यांचं 10वं पुण्यस्मरण आहे. आणि मी म्हणते अशी लोक, म्हणजे मुंडे साहेबांसारखी व्यक्ती होणे नाही आणि होऊ शकत नाही. कुणी त्यांची किती कॉपी करा, बरोबरी करा, त्यांच्यासारखं राजकारण करा, पण त्यांच्यासारखं राजकारण करायला तेवढी छाती, आपण म्हणतो ना 56 इंची छाती, ती 56 इंचची छाती त्यांच्याकडे होती. कारण ती 56 इंचची छातीची महाराष्ट्राला ओळख ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस झाली. आणि हा सुवर्ण काळ होता. पण हा काळ मला असं वाटतं देवाला दाखवला गेला. आणि देवाला आपण ना की जी व्यक्ती लोकांना प्यारी असते ती देवालाही प्यारी असते. आणि तो काळा दिवस 2014ला उगवला. त्या 2014च्या दिवसाचं म्हणजे असं वाटतं की हा दिवस यायलाच नको. कधीतरी असं म्हणजे स्वप्नात वाटतं किंवा कधी एखाद्या कार्यक्रमात वाटतं की अचानक साहेब कुठून तरी येतील, भास होतो. आणि तो किंवा तो विचार प्रत्येकाच्या मनात आहे. ज्या वेळेस ही तारीख येणार किंवा ज्या वेळेस कोणत्याही सामान्य माणसावर संकट येणार, तर ह्या माणसाची आठवण काढल्याशिवाय राहणार नाही. आणि ती आठवण आम्ही कायम काढत राहू. आणि इथून पुढचा जो आमचा प्रवास आहे, राजकीय प्रवास, हा त्याच आणि आपण असं नाही म्हणता त्याच वारसा. मी प्राध्यापक गोविंद परशुराम केंद्रे, भारतीय जनता पार्टी लोकसभा विस्तारक छत्रपती संभाजीनगर. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं आज 10वं स्मृती दिवस आपण साजरा करतो. खरं म्हणजे साजरा म्हणायला अतिशय दुःख होतं, कारण साहेब गेले यावर विश्वास बसत नाही. या महाराष्ट्रातील वाडी तांड्यातील वस्तीतील वंचित, गरीब, शेतकरी, कामगार, विद्यार्थी या सर्वांचा एक आशेचा किरण महाराष्ट्रातून 10 वर्षापूर्वी निघून गेला. मुंडे साहेबांचं स्मरण करताना अतिशय असं नकोसं वाटतं, पण इथं निसर्गाच्या पुढं कुणाचं काही हे नाही. त्यामुळं लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे विचार या महाराष्ट्रामधील दीनदुबळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करूया एवढं बोलतो. आणि हीच त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी आपल्या वतीनं वाहण्यात येईल असं मी या ठिकाणी समजतो. आणि परत एकदा साहेबांना एकदा या ठिकाणी पुन्हा अभिवादन करतो. धन्यवाद.